भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की सच्चिदानंद श्रीपाद महाराज की सच्चिदानंद दास महाराज सच्चिदानंद महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की सब संतन बजरंग बली हनुमान गुरु गंगा गिरिजी महाराज गुरु नारायण जे जाननी आघव्याच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी जे सकळ गोयांचा गोसावी पवित्र राव आणि धर्माचे निजधाम तिवीची उत्तमाचे उत्तम पै दया येता नाही काम जन्मांतराचे मोठके गुरुमुखी दिशे आणि हृदय स्वयंभसाचे प्रत्यक्ष पाहू लागे त्यांची अभ्यासाचे तिवीची गा सुखाच्या पावटी चढता येते दयाच्या भेटी मग भेटल्या किरमिठी भोगण्याकडे परी भोगाच्या आईकडे मिरे चित्त उभे ठेवी सुखा भरे ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म पैग अनेक एक याचे जे हाता आले तरी नवचे आणि अनुभविता काही नवचे वरी मोठे येत जरी तू तार्किक ऐशी शंका घेशी एवढी वस्तू हे लोका उरली केली जे एकोत्तराची एवढी जळती आगी घालते एवढी अनयाशी सोबळी स्वांडिती की तरी पवित्र आणि रम्य देवीचं सुखोपाय गम्य आणि स्वसुख परमधान्य वरी आपणा जोडे ऐसा अवघाचे असुर वाढवाये तरी जना हाती केवी बोलला 9व्या अध्यायाचा 2 नंबरचा श्लोक महायोग पीठे तति भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दत्तं मुनीन्द्रे समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखे सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा ओम नमो सद्गुरु निर्गुणा ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा पार नाही तव गुणा बैसोनी माझी रसना बैसोनी माझी रसना हरि गुण वर्णवी हरि गुण विशाल पावना हरि गुण विशाल पावना वदवी तू कृपा करुणा वदवी तू कृपा करुणा मी मूढमती दीना तुमचा प्रसाद झालिया पूर्ण तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरि गुण वर्णीन मी जान हरि गुण वर्णीन मी जान एका वंदितसे चरण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे 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 आदरे सद्गुरूंचे 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 आदरे दत्तात्रेय हरे कृष्ण उन्मत्तानंददायको दिगंबरो मुनिर्बाल पिशाच ज्ञान सागरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा या ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिका वरदे
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवी सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थ मती प्रकाश म्हणे निवृत्तीदासु अवधारी आत्मरूप गणेश केल्या स्मरण होय सकल विद्येचे विकरण केती वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार मज हृदय सद्गुरु जे नेतारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरो विवेका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा समसा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षितं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयवतीर्ध्रुवा वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु सद्गुरुनाथ महाराज सर्वसंतन की अध्याय 9 अध्यायाचा 2 नंबरच्या श्लोकाचा आपण काही वव्या भगवंताच्या सेवेकरता घेतल्या सद्गुरूंच्या कृपेने फळाव्या सेवा 9 अध्याय ज्ञानेश्वरीचा गीतेचा म्हणजे आत्मा आहे गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा ग्रंथ आहे तुमच्याकडे त्याच्यामध्ये एक ठिकाणी असा उल्लेख आला महाराजच गोंदवलेकर महाराज नवीन माळ घातली आणि अनुग्रह दिला फक्त 9 अध्याय वाचायला लावायचे 9 अध्यायामध्ये काय येतं 9 अध्यायामध्ये भगवंताचा पत्ता सांगितला नेमकं भगवंत नेमकं कुठे आहे 9 अध्यायामध्ये तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम किम भ्रांताशी का विषयावरी देवाचा पत्ता सांगितला देव हृदयात म्हणून 9 अध्याय फार महत्वाचा 9 अध्याय असा 2-3 वेळा जर वाचला तर आपल्या लक्षात येतं की आपल्याला वस्तू किती मोठी भेटली जी अर्जुनाला भेटली तीच भेटली आपल्याला सद्गुरूंच्या कृपेनं वस्तू आपल्याला लहानीने भेटलेली तेवढं आपलं निश्चित झालं पाहिजे राजविद्या राजयोग म्हणले त्याला 9 अध्याय काय म्हणलं राजविद्या ही सगळ्यात मोठी विद्या सगळ्यात मोठा राजमार्ग सोपा रस्ता बऱ्याच दिवसाचं चाललं यायचं ते लांबत बरंच लांबत चाललं भगवंताच्या सत्तेनं सगळं चालत असतं आपल्या हातात काही नसते पण आज सकाळी उठल्या बाकी असं ठरलंच होतं बाज यांना तिकडून ड्युटी लागायच्या अगोदर फोन केला होता मी तुम्हाला आज काय भानगडी आज हे येत असते ना आपण आज जाऊच म्हणलं खंडाळ्याला सगळे सद्गुरूंच्या कृपेनं चालत असतं करविते तेच असतात प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तेच त्याच्यामुळं प्रत्येकाची तळमळ त्यांना कळत असते काय चाललं कोणाच्या अंतःकरणात किती ओढ आहे माझं हृदय सद्गुरू म्हणला ना ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे म्हणलं हृदयातच आपल्या नामरूपाना आपल्या मनातलं काय सगळं त्यांना कळत असतं आणि मग ते सगळं करत असतात व्यवस्थित दृष्टांत दिले आपल्या व्यवहारातले इतकी वस्तू चांगली म्हणले का ती जर प्राप्त झाली तर जन्म मरण टळत आहे सुख प्राप्त होते आनंद प्राप्त होतो अनुभव येतोय आणि असं सुख प्राप्त होतं का ते
जीवनाचं कल्याण करणारं सुख आहे, एवढं महत्व सांगितलं या श्लोकामध्ये. मग इतकी चांगली वस्तू असताना लोकांच्या हातातून कशी सुटली असा अर्जुनाचा प्रश्न आहे. त्याला उदाहरण दिलं, जे एकोत्तराची वाढी जळती आगी घालती उडी, ते अनयसे सोगोडी सांडिती केवी. पूर्वी वाढीनं घेत होते ना, धान्य घेत होते ना पूर्वीच्या काळामध्ये. एक पोत आणलं तर 1.5 पोत द्यायचं. जसं असं तसं तिथं तेच दृष्टांत दिला की बाबा व्याजाला लोक पैसे देतात, 1 लाख रुपये दिले व्याजानं, 10 रुपये शेकडा. आता गॅरंटी की त्याच्यावाली परत पण व्याज भेटल ना. मग एवढे लोक हिता करता पळत्यात, तरफडात्यात, रात्र दिवस आपणही पळतोच आहे, सगळे जग पळत आहे. मग हे एवढं चांगलं असताना जीव काय याचा स्वीकार करत नाही? असा प्रश्न विचारला अर्जुनानं. कोणाला विचारला? देवाला विचारला. अर्जुनानं प्रश्न देवाला विचारला. प्रश्न इतकं ज्ञान श्रेष्ठ आहे. हे ज्ञान जर प्राप्त झालं तर जीव बरा ब्रह्मस्वरूप होतोय, चिरंजीव होतोय, अमर होतोय. मग हे लोकांनी याचा स्वीकार का करत नाही? लोक इकडं तर मग थोडा जर काही फायदा असला तर काहीची काही करतात. आमचे जुन्या काळात थोडी एक उदाहरण सांगायचे याच्यावर. असं एक अशी मोरी होती, म्हणजे अशी पाटाची छोटीशी मोरी, आणि त्याच्यात एक असं लहान पोरग गुतलं होतं. यांच्यासारखं एक पोरग गुतलं होतं, त्याला बाहेरच निघता येईना. कसं केलं काय भगवान जाणे, पण त्याला बाहेर निघताच येईना. भरपूर प्रयत्न केले पण त्याला ती बाहेर निघताच येईना. ओढून काढून पाहिलं काय जमाना. शेवटी एक जणांना डोकं लावलं. मग त्या काळामध्ये त्याला अशी 5 रुपयाची नोट दाखवली. त्या काळात 5 रुपयाची नोट म्हणजे आताची 500ची नोट. त्याला ती नोट दाखवल्यानंतर आहे ना, ही नोट तुलाच म्हणली, तू जर बाहेर आला तर. ती बरोबर असं अंक असं चोरून चोरून ती बरोबर बाहेर निघाली. म्हणजे आता 2-4 दिवस झाले ते गोल मध्ये पोरग जायला शाळा वळता वळता त्याचं काय केलं दाखवलं, सापडलं, काढलं का? काय नाही परत पेपरच नाही काढलं. असं त्याला दृष्टांत दिले 2-3. मग आपल्या घरी गाय आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी गायीचा दृष्टांत दिला. कमलकंदा, असे बरेच 4-5 दृष्टांत दिले. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशे तुझीच्या पदराळते अशी अविरून गोचिड अशुद्ध गाय नशिबी. ती गोचिड पुढं राहत्या कासाला. ते गुजराला दूध माहिती का? नाही. आता किती जवळ राहिलं ते आयुष्य त्यांचं, तिथं जात आहे ना, सगळ्यालाच आहे ना पार. ज्ञानेश्वर महाराजांनी जे दृष्टांत दिले, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले आहेत ना, म्हणून त्यांना आपले फार कळवळे बरं संतांना. लय उपकार आहे संतांचे आपल्यावर. एवढी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली पण आपल्याला उचकायला वेळ नाही. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागृती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवीत हा पाय सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास. काय उपकार असतील संतांचे आपल्यावर. अहो साधी हे आई वडिलांचे तुमचे किती उपकार आहे आमच्यावर. तुम्ही जन्म दिलाय, लहानची मोठं केलं, शिकवलं, नोकरीला लावलं. एका जन्माचे आई वडिलांचे जर एवढे उपकार आहेत, संतांचे किती उपकार असतील आपल्यावर. आता हे मुलांना शाळेत जायचं तर आई पाठी उठून त्यांचं सगळं आवरून सगळं हे करते. काय अंतकरण असं आईचं. काही मुलं असे जर मेडिकलला, आजच विषय दुपारी कुठेतरी निघाला होता, चर्चा चालली. अनार्थीचे जोड पाहिलं होतं आमच्याकडे दुपारी, आणि परमार्थी घे कशावरून तरी विषय निघाला. मुलगा अमेरिकेला गेला, त्या बाबांना जमीन विकली, त्याचे पैसे भरले. आईचा अंतकरण, आई वडिलांचा अंतकरण. जी जमीन विकणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? ती आपल्या वाडवडिलांची फार मोठी इस्टेट असती. माणूस काही करीत पण जमिनीला हात नाही लावी शकत. पण त्या माणसाला जमीन विकली नेवाशाच्या अलीकडे, आणि तो मुलगा परदेशात गेला, त्याचे पैसे भरले. म्हणजे एका जन्माच्या आई वडिलांचं जर अंतकरण असेल मुलांबद्दल, तर साधूच अंतकरण कसं असं.
संतांचं अंतःकरण कसं? बरं आपलं प्रेम फक्त आपल्या मुलावर आहे, साधूचं प्रेम सगळ्यांवर सारखं आहे. तिथं नातं नाही, गोत नाही, काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. शुद्ध प्रेम, साधूचं प्रेम म्हणजे शुद्ध प्रेम. तसं पाहायला गेलं तर त्या महात्म्याकडून आपल्याला विषय मिळाला, काय नातं गोत काय तसा संबंध आपल्याला. पण साधूचं अंतःकरण कसं असतं? फार मोठं असतं, फार. साधूला वाटतं फक्त देवाचं कल्याण व्हावं. आईला जसं वाटतं ना आपला पोरगा इंजिनियर व्हावा, चांगल्या मोठ्या कंपनीत लागावं, त्याचं कल्याण व्हावं, बंगला, गाडी, घोडे सगळं त्याचा. मग त्याच्यामध्ये आई वडिलांना आनंद आहे एका जन्माच्या. तर साधूला आपल्याकडून कोणतीच अपेक्षा नसती. आपल्या शिष्याने आपल्याला काही घ्यावा, काही करावा, काही अजिबात नाही. फक्त साधूच्या अंतःकरणात एक असतं, काय? आपल्या शिष्या परम स्वरूपाला जावं, भगवंत स्वरूप व्हावं. पुन्हा त्याला ह्या राड्यात येऊ नये, जन्म मरण दुःख त्याला होऊ नये, पुन्हा त्याचं कल्याण व्हावं. ते कल्याण वेगळं आणि हे कल्याण वेगळं, हे हित वेगळं आणि ते हित वेगळं. आपल्याला फक्त हे हित माहिती, बंगला, गाडी, घोडा मोठा झाला, पण ते खरं हित नाही, ते एक भौतिक सुख येते. खरं हित कोणतं आहे? हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध. काय सांगते मदाला समात आपल्या पोरांना, प्रपंचाचं बोलतच नाही. ती मालिकेमध्ये आहेत मदालशी अभंग, बारीक वाजा ते मदालशी अभंग कसे. ती फक्त मुलांना पोटात असताना झोकाय तिचा, हा देह नशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कमी पिटका, रव रव दुर्गंधी अमंगळीचा बांधा, भजे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. ती म्हणती खरं हित तुझं याच्यात, तू काय कर? त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला शरण जाय, त्याचं चिंतन कर, हे खरं हित. आणि ते आपल्याला साधू संतांनी सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी अख्ख्या ज्ञानेश्वरी मध्ये एखादी गोष्ट आहे का? एखादी कथा आहे का ज्ञानेश्वरी? वाचली असेल तुम्ही, पारायण केलं असेल ना, आहे का एखादी गोष्ट त्याच्यात? फक्त ज्ञान, फक्त ज्ञान, जीवाच्या कल्याणाचं ज्ञान. जीवाचं त्याला भगवंताचं दर्शन व्हावं, त्याला साक्षात्कार व्हावा, स्वस्वरूपाची ओळख व्हावं, आणि त्याचं कायमचं दुःख नष्ट व्हावं आणि ते सुखरूप व्हावं, एवढीच फक्त माऊलीची इच्छा. म्हणून माऊलीनं आपल्या घरातला दृष्टांत दिला. कारण प्रत्येकाच्या इथं गायी म्हणून तिने म्हणजे गोचिड कुठं आहे का सलाय, पण त्याला दुधी गाव नाही ना, कायमचा आहे तो तिथं. बरं अंतर तरी किती घे बरं, किती का अंतर आहे त्या. आता हा दृष्टांत काय आपल्या रोजचे, आपण रोज त्याच्यातच आहे ना. हा दृष्टांत आहे, हा काय उदाहरण आहे, सिद्धांत असा आहे. तैसा हृदयामध्ये राम, तसा भगवान परमात्मा सांगतात मी इथं आहे. मग आता इथं सोडून पुढं पाहिल्यावर, आता समजा आम्ही इथे आहे, आम्ही आता इथं सोडून अख्या भारतात जरी पाहिलं तर आम्ही कुठं दोघं जण सापडू बरं? हा, कुठंच नाही सापडणार. खंडाळ्यात ह्याच घरात सापडू, फक्त दुसरीकडे सापडू, पुढे नाही सापडणार. तसा भगवंत कुठे आहे? अंतःकरणात, प्रत्येकाच्या हृदयात. आणि आपण कुठं पाहतो? आपण बाहेर पाहतो, आपण बाहेरच पाहतो, कारण ते आपल्याला सवय लागलेली बाहेर. संत कुठं सावता बाबा नाही ना, घरात सोडेल नाही कधी. सगळे संत पहा तुम्ही, अजिबात इकडे तिकडे अजिबात नाही. फक्त रीत कळून घेतली आणि त्याला पत्ता कळाला, विश्वास ठेवला, संतांवर विश्वास ठेवला. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यता बरा करा बाबा. मग आपल्या हृदयात जो देव आहे तो दिसतो का? नाही ना. मंदिरातला दिसतो पण बोलतो कुठे? आपलं एक समाधान होते. तर मंदिरातलं देवाचं दर्शन तिथं आहे तोपर्यंत समाधान, घरी आले पुन्हा तसून तसंच येणार. आता आपण काय करायचं राहिलोय, काशी बिशी सगळं सगळं करून आलेलं आहे, पण तेवढ्या पुरतं तिथे आहे तोपर्यंत बरं वाटतंय. तिथून निघालं का लगेच घराचं इंडिकेटर चालू होत्या, लगेच घर आठवतं. मग आपण 2-4 दिवसापासून इकडे आलो, गोर कशी झालं असं, पोरांचं काय झालं असं असतात, म्हणजे पुन्हा जसे तसे सुरू. त्याच्यात आलं तर पुन्हा जसं तसं. त्याच्याकरता साधू संत आपल्याला विचार देतात. अनुग्रह म्हणजे काय, दीक्षा म्हणजे काय, ज्ञान म्हणजे विचार येतो का ह्या जीवनामध्ये सार काय आणि असार काय.
सार आणि आसाराचा निवाडा झाला पाहिजे. आता येणे गहू काढले, गहू वावरतच ठेवले, गव्हाळ घरी घेऊन आले. गव्हा वावरतच पडेल तुमच्यावाला, त्याचं कोण राखण, त्याचा काही विचार नाही आपल्या डॉक्टर, म्हणजे ते आसार आहे आपल्या दृष्टीनं. हा फलक. मग आता आपण येऊ ना त्या विषयावर. म्हणजे गव्हाळ वावरात पडेल पण गहू घरी आणले तुम्ही, म्हणजे हा विचार आहे, याला विवेक म्हणतात. याला काय म्हणतात? पण हा प्रपंचातला विचार आहे. परमार्थातला विचार काय? हा विचार झाला प्रपंचातला. परमार्थातला विचार असा आहे का फक्त भगवंत सत्य आहे, म्हणजे आपला आत्मा सत्य आहे. बाकी एक भगवंत सोडून सगळ्याचा एक दिवस काय होणार आहे? हे शरीर सुद्धा एक दिवस राख होणार आहे. हे जे शरीर आहे ना याच काय होणार आहे? राख होणार आहे. जी जी गोष्ट डोळ्याला आपल्या वडिलांच्या काळात वाडी फिडी होती, राहिले का काही? आता काही नाही राहिले. आजा मेला, पंजा मेला, बाप मासना गेला, देख देख नातू पंतू तोही तसं झाला, आपलं शरीर झालं. मग राहिलं काय? देव तसाच आहे. देव गेला का? देव तसाच. याला म्हणतात विचार आणि याला म्हणतात विवेक. तुकोबराय सांगतात फलकट तो संसार येत सार भगवंत, याला विचार, याला विवेक म्हणतात. तो विवेक संत आपल्याला देतात, पण आपला निश्चय होत नाही. आता किती वेळा ऐकला असं ना आपण, तुम्ही काय ना आम्ही काय, देव हृदयात, देव हृदयात. पण कुठं पटत आहे? की कथातून, कीर्तनातून, ज्ञानेश्वरीतून, भागवतातून, टीव्हीवर कुठं पाहिलं असं? दरीला पंढरीचा चोर गळा बांधून येतो, हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोटीला. मग इथं जर विठ्ठल आहे प्रत्येकाच्या हृदयात, विठ्ठल, पांडुरंग, देव, सर्व सुखाचे आगर, सगळ्यात सुखाचा आगर म्हणजे तो पांडुरंग, तो आपल्या हृदयात. तसं पाहिलं जर एवढा मोठा भगवंत आपल्या हृदयात असला, आपल्याला पुढे जायची गरज आहे का? ते सुख आपल्याला का प्राप्त होत नाही? अंतःकरण स्वच्छ नाही. अंतःकरण स्वच्छ झाल्यावर इथंच आनंद, इथं सगळे आज्ञाने करताय. मंदिरातला देव, मंदिरातला देव कोणा करताय? बालवाडीचं पोरां करताय तू नाही का? त्याचा अर्थ जाऊ नये असं नाही, समजून गेलं ती गोष्ट. मग आता ते बडवे तर कायमची 24 तास तिथंच आहे ना, ते आपल्याला लुटीत येते. त्यांना काय देवाचं दर्शन आहे? बस त्यांचं सारं लक्ष पैशाकडे असतं. ज्याच्या चित्तामध्ये भरपूर चिंतन आहे त्याच्याकरता तो पांडुरंग आजही जास्त तसंच उभा आहे. जसा भाव असन तसा, ज्याचा जसा भाव असन त्याच्याकरता भगवान परमात्मा तसा असतो. म्हणजे साधू संतांनी परमार्थ सोपा सांगितला आणि सगळ्यात मोठा चमत्कार आहे. तसं पाहिलं तर आपल्याला बाकीचे चमत्कार लय मोठे वाटते, पण हृदयात देव हा किती मोठा चमत्कार आहे. त्याचा अनुभव तुमच्यासारख्या पवित्र मंडळीला आला. सद्गुरूंच्या कृपेने त्या नामाचं चिंतन केलं आणि त्याचं नाम चिंतन करता 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 काय होतं? अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर मध्ये काय, दूध आणि गोचडाच्या मध्ये एक असा मौलीनं सांगितलं त्वचेची अपद्राळ, तसा अंतःकरणामध्ये जीवाच्या आणि भगवंताच्या मायेचा पडदा आहे. इथं जसा पडदा आहे ना, तसा आपल्या अंतःकरणामध्ये मायेचा पडदा आहे. तो सद्गुरूंच्या कृपेनं, त्या ज्ञानाना तो अंतःकरणाचा पडदा आज्ञा निघून जातो. आज्ञा निघून गेल्यानंतर आपलं अंतःकरण स्वच्छ होत. का म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहिते. आणि मग आपल्याला आनंद भेटतो चिंतन करायला लागल्यानंतर. आतून आनंदाच्या उकळ्या फुटत आहे. म्हणजे आनंद कुठे आपल्या जवळच आहे का लांबून आला तो? म्हणजे आनंद म्हणजेच भगवंत आहे, निर्गुण स्वरूप आहे ते भगवंतच. आपण हे जे पाहतो मंदिरातलं ते सगुण आहे. सगुण निर्गुण एक गोविंद, एक स्वरूपी. सगुण आणि निर्गुण एक आहे, पण सगुण स्वरूपी भजायला सोपं आणि निर्गुण नाथान झाली पाठत आहे. सगुणी भजता निर्गुणी पावले, विकल्प धरिता जीवा. सगळं सगुणाची पूजा, नामस्मरण, चिंतन हे सगळं करून करून निर्गुणाचं ज्ञान प्राप्त होतं साधूच्या कृपेने आपल्याला, आणि आपल्याला त्या निर्गुणाचा अनुभव येतो.
आता या वायरीमध्ये लाईट दिसत नाही, पण हात लावल्यावर दर्शन होतं ना, होतं की नाही? तसा भगवान परमात्मा जरी ह्या डोळ्याला दिसत नसतं, पण अनुभवाला येतो ना, अनुभवाला येतो आपल्या. म्हणजे अनुभव महत्वाचा आहे परमार्थामध्ये. तोच अनुभव मुक्ताबाईंना नामदेवाला आनंद आहे. मुक्ताबाई वय किती, चांगदेव बाबाचं वय किती, पण अनुभव नव्हता ना तुला. त्या चांगदेवाचं एक अभंग आहे, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणजे आता ती आई किती वर्षाची, मुक्ताबाईचं काय वर्ष, 7-8 वर्षाचं वय, आणि चांगदेव बाबाचं वय 17 वर्ष, 1400 वर्ष. 1400 वर्ष, 1400 वर्षाचा मुलगा आणि 7-8 वर्षाची ती मुक्ताबाई आई. आता हे परमार्थातला विषय, ज्ञानाला काही तसं वय नसतं. कशाचं वय असतं? तो म्हणतो खरा माझा जन्म झाला आज. कधी? ज्या दिवशी मुक्ताबाईला कृपेनं त्याला ते अनुग्रह प्राप्त झाला, ज्ञान प्राप्त झालं, मग त्या दिवशी तो म्हणला माझा खरा जन्म आहे आज. आपला सुद्धा जन्मच झाला त्या दिवशी, आपल्याला साधूच्या मुखातून ते नाम ऐकायला भेटलं, त्या दिवशी आपला सुद्धा जन्मच येतो. तोपर्यंत आपण यालाच माझं स्वरूप समजित होतो ना, शरीर हेच आपल्याला आपला वाटत होतं ना. पण आता आपल्याला निदान कळलंय शरीर वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे, टर्पल वेगळं आहे, चिंताने वेगळी आहे. आपण म्हणतो ना गाडीचं टायर फुटलं, आता टायर फुटलं का तूप फुटली, म्हणजे टायर वेगळं टूप वेगळं आहे ना, तसं हे वरचं टायर समजायचं नाही का. आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे. आपल्याला भीती का वाटती? आपण कोणी गेल्यानंतर का रडत बसतो? आपल्याला ज्ञान नाही त्या गोष्टीचं. साधू संत रडले का? ज्ञानेश्वर महाराज किती वयामध्ये समाधी? 21 वर्ष. तसं 16 वर्षात तयारी झाली त्यांची स्वतःची तयारी 16 वर्षच तयारी झाली होती. पण ह्या भावांना करता थांबले 2-2 वर्ष. मग ते रडत गेले का? नाही ना. मरण माझे मरून गेले, मजे केले अमर. तू खूप बरा 41 वर्षी वैकुंठाला निघून गेले. ते काय रडत गेले का? नाही. आपलं एक पार म्हातारा जरी कोणी गेलं तर भलते रडत, दुःखच करते सगळे. याचं कारण काय? माया. म्हणजे त्याला कळलंच नाही नेमकं काय गेलं. गेले काका गेले. आता काका गेले नाही, ते त्यांचं शरीर गेलं. काकाला काहीच होत नसतं, काका मरतच नसतो, पण माहिती नाही ना खरा काका कोणी, असा विषय. आणि हे ज्ञान प्राप्त होतं आपल्याला साधू संतांच्या करता, म्हणजे आपलं दुःख जात. नाथ बाबा सहज जल समाधी घेतली, कुठे दुःख त्यांना? त्यांना सद्गुरूंच्या कृपेनं ज्ञान प्राप्त झालं का आपलं स्वरूप शरीर नसून आपलं स्वरूप आत्मस्वरूप आहे आपण. आणि आत्मा तर असा आहे, त्याला कुणीच काही मारू शकत नाही. आत्मा मरतच नाही ना. आत्मा जर मिळाला असता तर नावकरी परत का आला असता का? मग नावकरी येतात ना, म्हणजे आला तो नावकरी. अरे मग तो तर आपण आला कसं काय नावकरी? म्हणजे आतल्या वस्तूला काही होत नाही. हे ज्ञान महत्वाचं आहे. आपल्याला परमार्थ करायचं म्हणजे वरवर नाही परमार्थ करायचा. आपला परमार्थ म्हणजे ओरिजिनल का आपलं दुःखच कमी झालं पाहिजे. परीक्षितीचं 7व्या दिवशी गेलं दुःख, गेलं की नाही? त्याचं मरणच जरी तक्षक येईल तर कोणा डसन आहे, शरीराला डसन. आणि शरीर हे माझं स्वरूप नाही, आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूपी. आणि त्याचं तादात्म्य सुटलेलं आहे म्हणले. शरीर तर कधीतरी मातीत होणार याच्यावाले, आता तरी नाही तरी जडच आहे ना ती. आतमध्ये कोणीतरी आहे तो चालवणारा म्हणून बोलत आहे. साधी शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलवी तो हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन सुकून. हे संतांच्या कृपेनं आपल्याला. आणि मग आपलं हळूहळू दुःख कमी होतं बरं का. एक घाईने होणार, कारण आपण अनंत जन्म फिरत आलो. आपल्याला मागचं काही आठवत नाही, काहीच आठवत नाही मागचं. आपण कुठून आलो का आठवत आहे कोणाला? मागच्या जन्माचं बहिणाबाईला आठवत होत, कारण ती मुक्तच होती ना मूळची. बहिणाबाई इकडे त्या तुमच्या तिकडेच येते, शिवर बंगल्याच्या पुढे तिचं मूळ गाव येते.
बहिणाबाई कुलकर्णी त्या अशा जर बसल्या ना मागच्या 12-13 जन्माचं सगळं सांगायचं. मी कोण होते मागच्या जन्मात काय होतं. आपल्याला काय नाही, आपण जर विचारलं मागच्या आठवड्यात अमुक दिवशी काय कालवण खाला आपल्या ध्यानात नाही येत. ती मागच्या जन्माचं सगळं सांगत होती. अशी जर बसली ना सगळं सांगायची. ती योगभ्रष्ट होती, मुक्त होती, याचा अर्थ संत होती. तिला तशी ती इकडे होती पण ब्राह्मण कुटुंबात जन्माला आली होती. तिचा मालक शास्त्री होता, पंडित होता. यांचा मेळ बसत नव्हता दोघांचा. ही भक्ती करायची, तू करायची, अभंग म्हणायची, ही करायची, ती करायची. त्याला ते काही पटत नव्हतं. ते म्हणले आपण ब्राह्मण, तर तू बराय म्हणले शूद्र, आणि तिचे अभंग तू म्हणती म्हणले. त्याला ते पटत नव्हतं. तो मारायचं तिला. तिचं तिने कीर्तन ऐकलं रंगनाथ स्वामींचं तुकोबरायांच्या अभंगावर. नंतर पंढरपूर कोल्हापूरला गेले ते. आणि कोल्हापूरला गेल्यानंतर एका ब्राह्मणाला असा दृष्टांत झाला का तुझ्याकडची गावरान गाय म्हणले जणलेली होती नुकतीच, ती त्या बहिणाबाईला देऊन टाक म्हणले. तिनं देऊन दिली. त्यांना म्हणले तुम्हाला ही दान म्हणले ब्राह्मण. तिची वासरू जे होतं ना ते वासरू त्या बहिणाबाईशिवाय अजिबात राहत नसत. काहीच असं मांडीवर येऊन बसायचं, डोकं ठेवायचं, बस. कीर्तना गेली तरी सांगत, कुठेही सांगत. राहतच नाण्या पोरावर सारखं तिला त्या वासराला राहत. काय प्यापुरतं तेवढं बाई बसले तेवढंच. मग एक दिवस असं रंगनाथ स्वामींचं कोल्हापूरला असं मोठ्या मंदिरात दणकेवाज कीर्तन चालू. आणि ही कीर्तना आली अशी पुढं बसायची महाराजांच्या. ते वासर बसवायचं. त्या दिवशी गर्दी झाली आणि थोडं झालं एक कोणतरी बाया बोलले म्हणली तर माणसांना जागा नाही, जरूर काय लागते म्हणली. आणि थोडं बायांचं काय झालं थोडी कुरबुर. ते वासराला जरी बाजूला नेलं की ते रात नसं मोठमोठं आळायचं, ती चवळ आलं राहायचं. मग बायाने घरी जाऊन 1-2 सांगितलं जरा तिच्या नवऱ्याला, थोडा मसाला लावून सांगितलं तुझी बायको अशी, तुझी बायको तशी, कीर्तनात राडा केला, असं केलं तसं केलं. बरंच ते बाबा बोलला म्हणले कीर्तन का असं तसं बरंच. मग आता तो तर ब्राह्मण भलताय तामशी, त्यानं मोकार घरी आलेलं बायकोला बेदम मारलं. हे त्या वासरानं पाहिलं, बहिणाबाईला मारलेलं वासरानं पाहिलं. त्या वासरांना त्या दिवसापासून अन्न पाणी बंद केलं. पेलं नाही, ते काहीच नाही, चारा नाही, काहीच नाही, काहीच नाही. सारखं असं ते बहिणाबाईंच्या मांडीवर येऊन बसायचं. 12 दिवस त्यानंतर एकदम पार पूर्ण हे झालं. मग ही बातमी त्या कीर्तनकार महाराजांना कोणतरी जाऊन सांगितली. असं असं ती बहिणाबाईचं ते वास 12 दिवस झाले म्हणजे 13 दिवस उगवला, पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही म्हणते. तो महात्मा तिथं आला आणि महात्मा आल्यानंतर त्यानं पाहिलं, त्यानं ओळखलं ही काहीतरी योग भ्रष्ट दिसतात म्हणले दोघं. यांना मागच्या जन्माचं स्मरण हो राहिले म्हणजे बाकीच्यांना काय यांचा अधिकार कळाना. आणि मग तो एक श्लोक म्हणला तो रंगनाथ स्वामी, मुकम करोति वाचालम, आहे ना हा श्लोक, मुकम करोति वाचालम पंगुलंघयन्ति गिरीम. तो रंगनाथ स्वामी श्लोक म्हणला आणि ती वासरू शेवटचा त्या श्लोकाचा शेवटचं म्हणला वासरू, आणि शरीर ठेवून दिलं बहिणाबाईच्या मागे. मग त्यांच्या लक्षात आलं का यांचा अधिकार फार मोठा आहे. त्या वासराला प्राण त्याग केला, मारलं म्हणून. त्या महात्म्याला कळालं का हे सामान्य नाही. त्या ब्राह्मणाला सांगितलं का तुझी जी मंडळी म्हणली ही संत आहे म्हणली, योग भ्रष्ट आहे, तिला हानमार करू नको म्हणले. मग त्याचा परिणाम झाला. मग ती देऊला गेली. देऊळ गेल्यानंतर मग तो बरायांचा त्याला अनुग्रह झाला. आणि मग इतकं चिंतन केलं तिनं, तिच्या मुखातून अभंग बाहेर पडायला लागली. तिचा गाथ आहे आता बहिणाबाईंचा अभंग गाथ आहे. मग तिनं त्याच्यात म्हणले खरे ब्राह्मण कोण. ती ब्राह्मण असताना तिनं लिहिलं खरे ब्राह्मण कोण. याशी भाणी ते मारिते ते खरे ब्राह्मण का तुकोबराय जरी म्हणले शेतकऱ्याच्या कुळात आले ते खरे ब्राह्मण का तुम्ही खरे ब्राह्मण, याच्यावर तिनं बरंच लिहिलं. खरे ब्राह्मण तुकोबरायचे म्हणले. त्या बहिणाबाईंना
हे वंशाला ब्राह्मण म्हणे, ब्राह्मण वंश जन्माला आले म्हणून ब्राह्मण, पण खरे ब्राह्मण तो कोबर आहे म्हणे, ज्याने ब्रह्म जाणलंय, ज्याचं अंतकरण मोठं झालं, संत खरे ब्राह्मण. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. लई त्याला ब्राह्मणावर मग इतकं लिहिलं, इतके अभंग लिहिले का खरे निरुते ब्राह्मण कोण. आपला विषय असा होता की योग भ्रष्टाला सगळं मार्क्स आठवत आहे, आपल्याला मार्क्स आठवत नाही, मागचे आई बाप आठवत नाही, मागचे पोरं सोरं पाहुणे रावळे कुठे आपली काही आठवत नाही आपल्याला. आपण हे जन्माला आलोय हेच सगळं आपल्याला, हे शरीर पडले कुठं जायचं हे माहिती नाही. बरं हे शरीर ठेवले कुठं जायचं हे माहिती नाही अज्ञानामध्ये, याच्या अगोदर कुठं होतं हे माहिती नाही. मग हे संतांना सगळं माहिती, त्यांचं ऐकलं तर आपलं सगळं कोडा सुटत आहे ना. आज फिटले माझे कोढे बहुत जन्माचे साखळे, पदाटले पुढे ब्रह्म सावळे. पण आपण त्यांचं ऐकलंय म्हणून तर आपण इथं बसलोय ना आज. त्यांनी आपल्याला जे उपदेश केलाय का तू शरीर नसून तू ब्रह्मस्वरूपी, तुझं जे स्वरूपी ते सच्चिदानंद स्वरूपी, ते जन्मत नाही, ते मरत नाही, भगवंतच आणि तुझं खरं नातं आहे. हे आपलं जर आपण चिंतन केलं, हळूहळू हळू आपल्याला काय होतं, या शरीराचं स्वरूप कळतं का हे भाड्याचं आहे, हे भाड्याचं आहे काही दिवसापुरतं, याच्यात काही राहायला आलो बाबा, पाहुण्यासारखं राहायचं या शरीरामध्ये. आपण राहायला या शरीरामध्ये राहतो. हे शरीर म्हणजे करारावर दिलेलं आहे, हे कधी करार संपला का ते उचलीत असतो काळ्याला. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, पण सगळं म्हणतो आपलंच आहे, आपण म्हणतो असा विषय. संत आपल्याला ज्ञान सांगतात का बाबा हो, हे मनुष्य शरीर ईश्वर प्राप्ती करताय. देवी धीरा देह भजना गोमठा परी झाला फाटा बाधी. हे मनुष्य शरीर जे भगवंतांना दिलंय ना, हे भगवंताच्या दर्शना करतात. ते बाकीच्याला कुठे येत नाही, गुरांना आहे का मांजराला आहे का कुत्रा, किती प्राणी असतील बरं, मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत. परमार्थाचा अधिकारी फक्त माणूसच आहे का दिसतंय मंदिरात, दुसरं कोणी वारीला प्रवचन कीर्तनाला सप्त्याला नाही ना. मग त्याच्यात एवढे माणसं आहे, मग एवढे माणसं का नाही. आता व्यवस्थित का माणसं थोडे का, पण इथे एवढेच का. बाकी त्यांना परमार्थाची गरज नाही का. हा परमार्थच वेगळा आहे, शुद्ध परमार्थ आहे, संतांचा परमार्थ आहे. ह्या परमार्थाला लय पुण्य लागत, ह्या परमार्थाला काय लागत, पुण्य लागत असतं. हे साधा पुण्य कर्माचा सत्कर्माचा परमार्थ वेगळा. हा आपला जो परमार्थ आहे का भगवंत स्वरूपाला जायचे आपल्याला, पुन्हा जन्मा नाही येणे, फार पुण्य लागत आहे परमार्थाला. बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवड. सुकृत म्हणजे काय, भांडवल. भांडवल ज्याच्याकडं पुण्यरूपी भांडवल आहे ना, त्यालाच हा परमार्थ टिकतो. टिकणारे याच्यामध्ये फार थोडे असतात. अद्वैत कुसरी विरळा, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. विरळा का म्हणलं, नाम तर सगळ्यांना करताच. लोक कुठं माणसाला कुठं कमी हो, बाजारात गेलं तर मुंग्यासारखी माणसं, पण परमार्थ किती लोक करतात. तर हा संतांचा परमार्थ करण्याकरता फार पुण्य लागत होता. मुखामध्ये नाम येत असतो आणि मग आपल्याला संत विवेक देतात, विचार देतात का हे क्षणभंगूर जीवन आहे, क्षणभंगूर जीवन, एकदम क्षणभंगूर जीवन आहे. माशी पंख पाखडी तव सरी, माशीला पंख फडफडायला किती वेळ लागत, अटॅक किती वेळ लागत. गरीब पाहत नाही, श्रीमंत पाहत नाही, लहान पाहत नाही, मोठा पाहत नाही. आयुष्य संपलं का आपल्याला जावाच लागत आहे. म्हणून तिने आपल्याला सावध केलंय. सावध होई बापा काळ, सावध करण्याकरता संत येतात आपल्याला. उठा जागे भारी आता स्मरण करा. आता आपण झोपलेलो आहे का, याचा अर्थ कसा घ्यायचा. काकड्यामध्ये म्हणतात ना, उठा जागी भारी आता. मग आता याचा अर्थ कसा घ्यायचा. स्वरूपाच्या ठिकाणी जीव झोपलेला आहे, त्याला काय माहिती आपण कोणी. हे डोळे काय, हे डोळे तर मग प्रेताला राहतातच ना.
हे डोळे काय ज्ञानदृष्टी पाहिजे, ज्ञानदृष्टी हरपणे दोन्ही नेत्र उठा जागी व्हाय आता स्मरण करा पंढरीनाथा. सगळं जग जाग आहे पण पंढरीनाथाचं स्मरण कोण करतंय, चिंतन कोण करतंय? प्रपंचाचं चिंतन चालू आहे आपल्याला. पाणी प्रत्येकाच्या डोक्यात चिंतन तेच आहे, पण भगवंताचं चिंतन कोण करते? भगवंताचं पांडुरंगाचं सारखं नामस्मरण चालू आहे. काय दैशी स्थिती आहे, दैशा परी आहे. सगळ्या जगाला जीव घालतोय 2 टाइम आपल्याला उपच ठेवी तू. ते आंधळे पांगळे कुत्रे मांजर पार मंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना जीव घालतो. मग तो तसं तो कसा झोपण? पण तरी आपण काळजी करतोच ना, चिंता करतोच ना. आपण चिंतन का नाही करत आपण? म्हणून साधू संत वैकुंठातून येताना आपल्याला सांगतात, उठा जागे व्हारे आता. म्हणजे तुम्ही काय करा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, आणि चुकवी व्यथा पुन्हा जन्म. आता जर समजा आपण हे शरीर पडलं आणि नाही भगवंताचं दर्शन झालं, नाही जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली, परत यावं लागलं, परत नवीन आहे बाप, परत प्रपंच, पुन्हा मुलं बाळण, पुन्हा राग घाला. नाही शरीर मिळालं पण कुत्र्या मांजराचं भेटल, कशाचं तरी भेटलच ना, प्रपंच आहेच ना. मग आपल्याला हे राग गाडगच थांबून टाकायचे. आपल्याला हे शरीर पडलं का डायरेक्ट पांडुरंग स्वरूप व्हायचे, त्या मूळ वैकुंठ स्वरूपात एकरूप होऊन जायचे. ते स्वरूप होण्याकरता हा रस्ता आहे. बाकीचे रस्ते, हा रस्ता हुकला तर मग जन्म घेणे लागे. इच्छा राहिली का पुन्हा जन्म, इच्छा राहिली का पुन्हा जन्म घेईल. जन्म मरणाचं राड गाडग आपल्याला कायम स्वरूपीचं बंद पाडण्याचं कार्य या शरीरात होत असत. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर धारे चिरा पडे. मग तो चांगदेव तर मेलेली माणसं जीवत करतो तो आहे का नाही? आपण ऐकू चांगदेव महाराज. पण हे मरणाची भीती तिथे गेली नव्हती. तो मरण असं पुढं लुटीत होता. तो काय करायचा, समाधी लावायचा आणि आत्मा ब्रह्मांडाशी एकरूप झाल्यानंतर काळ काय नाही. मग याला आत्मतली वस्तू एकरूप व्हायची त्या समाधीमध्ये. याला पण हे तर आपण मसन काही जाळीतोय, याला काय नाही तो काळ, ही मातीच आहे ना, याच तर आपण मिळत. आतली जी वस्तू ती त्यांना लागत असते. पण हात समाधीत नेल्यानंतर मग कसं काय निघतो, पुन्हा मागं जायचा तो. म्हणजे असं किती 14 वेळा त्यांना काळाला मागं पाठवलं होतं. मरणाची भीती गेली होती तिची नाही गेली त्याच्यात. आणि ती मरणाची भीती घालवायची आपल्याला. संतांची भीती गेली हो ना, पावा हसत खेळत समाधी घेतली तिने. एकदा चालले त्यांची अंत्ययात्रा, म्हणजे आता गेलं पाहिजे. भगवंतांना मला निरोप पाठवला, शरीर ठेवलं आणि मग त्यांची अंत्ययात्रा ज्यावेळेस पैठणमधून पेठीतून चालली अशी, ते ब्राह्मण खांदेकरी मग भगवान, एका ब्राह्मणाच्या मनात आलं, आयुष्यभर म्हणले याचं आमचं जमलं नाही, पण आमच्याच खांद्यावर जावं लागलं. ते म्हणले थांबा, म्हणले ते उठले, ते सोडा म्हणले, मला नाही जायचं म्हणले. म्हणजे तुमच्या खांद्यावर तर जायचंच नाही म्हणले. म्हणजे साधूचं कसं येणं जाणं आहे पहा. आणि आपल्यासारखा रडतो, दुःख त्याला काळाला घाबरतो, म्हणजे सारखं ते म्हणले मला नाही जायचं. थांबले ना ते, बरेच दिवस थांबले त्याच्यावर. त्याच्यानंतर परत एकदा म्हणले आता गेलं पाहिजे, कारण हे शरीर आहे हे कधीतरी ठेवावं लागत असतं. आणि मग एकदा असेच परत शरीर सोडलं आणि मग पुन्हा त्यांची अंत्ययात्रा चालली अशी पैठणमधून. तर एक बाई नेमकं पोरगीला वाटायला येत होती, पहिलंच तिच्यावर मूळ, आणि तिकडून अंत्ययात्रा आली. आता लोकांना असं वाटतं हे अंत्ययात्रा म्हणजे ते म्हणलं त्यांना ते अशुभ वाटत आहे. नाव सुद्धा घेऊ नको, मरायचं नाव घेतलेलं आवडत नाही म्हणून. एक दिवस मरायचंय आपल्याला, असं काय अशुभ बोलवतो रे म्हणले. सकाळी सकाळी मरणाचं नाव नाही. ते पाहिल्यानंतर ते म्हणले मेल्याला आजच काय जमलं म्हणले, मला गोरगी वाट लावायची म्हणले. आणि म्हणून ते लगेच उठून बसले ना, म्हणजे मला नाही जायचं म्हणले आज. जाणं येणं किती सहज आहे. त्यावेळेस त्यांना सोडलं, ते पुन्हा बरेच दिवस थांबले नाथ बाबा. म्हणले आता मला कोणाच्याच खांद्यावर जायचं नाही म्हणले, आता मला कोणाच्याच खांद्यावर जायचं नाही म्हणले. मग ते स्वइच्छाने गेलेले. शेवटचं कीर्तन केलं तिने पैठणमध्ये. असं कीर्तन केलं, असं कीर्तन केलं, अख्खा समाज तृप्त झाला त्या दिवशी. तसं कीर्तन पण झालं नाही.
सगळे तृप्त झाल्यानंतर म्हणते आता आम्ही जातो आमच्या रामाला. स्वतः होऊन तो विनन स्वतः गंगेमध्ये तिने स्वतः गेली, जलसमाधी घेतली. वर फुलं आले, मग ते फुलं जिथं आले ते आज मंदिर जिथे आहे नाथांची समाधी, तर जिथे ती फुलं ती समाधीची जागा आहे. साधूचं जाणं कसं ना आपलं जाणं कसं आहे, आपल्याला शरीरच सोडा वाटत नाही. 90-100 वर्ष जरी झालं तर नाही जायचं म्हणतो, फक्त माझं तिकीट पुढे हरवलं होतं, मी गेलो असतं तर बरं झालं असतं असं, पण मनापासून नाही म्हणत. मनापासून का, शरीरावर प्रेम संपलेलं नसतं त्याचं. साधूचं म्हणजे एकदम वेगळं, दर्पला वेगळे ना आपल्या शब्दाना वेगळा. ते आता आपण सगळे खेळले असं खोबळा झालेला नारळ कसं राहतो, करोटीला सोडित ना, पण करोटीतच त्याच्यातच राहत ना, तसा साधू राहतोय त्यात. कैशी असावी संसारी जवरी प्रार्थनाची दोरी, पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतवणी राहते. कैशी असावी संसारी, आपण प्रपंचात कसं असावं, साधू सारखं असावं. तो खोबळा नारळातच राहतो पण नारळाला चिटकत नाही, बरोबर आहे की नाही. भाकरी पापोडा भाकरीला चिटकतो का, धरीतही नाही चिटकीतही नाही. तसा साधू प्रपंचात असतो, देहात असतो, पण त्याला चिटकत नाही. आणि एखाद्या बाईच्या भाकरीला जर पापोडा नाही आला तर मग सासू नाव ठेवती ना, परिपक्व नाही झाली भाकर, काय झाली ती परिपक्व नाही झाली. परिपक्व अवस्था जर परमार्थातली झाली तर देह वेगळा आणि आत्मा वेगळा. हे ज्यावेळेस आपल्याला प्रचिती हळूहळू भगवंताचं चिंतन करतात. आणि आपल्याला नुसतं 4-2 वर्षात एवढी आपली भूक कमी झाली, काळजी कमी झाली, ज्ञानाची ताकद आहे ना, आपल्याला विषय कळाला ना कमीत कमी. देह वेगळा आत्मा वेगळा, ही काय सामान्य गोष्ट आहे का. आणि मग कवळ नारळ सोडित का करोटीला, का बरं तितकेच म्हणते ते. मग आपल्यासारखंच ना, मग कच्च्या नारळाची स्थिती म्हणजे आपल्यासारखी. आणि प्युअर खोबळा म्हणजे साधूची स्थिती ती. वरून दिसायला तर सारखंच आहे का नाही, वरून दिसायला काय फरक आहे, म्हणजे तो खोबळा त्याच्यात राहून वेगळा आहे, तसा साधू देहात असून वेगळा. मग त्याला काही दुःख वाटत नाही, देह जावा अथवा पांडुरंगी दृढभाव चरणाला सोडी सर्व तुझी. सगळे साधू संत पा, सगळे साधू संत पा. मरण माझे मरण केले, मज केले आम्हाला. काय केलं तिने आयुष्यभर, काही नाही केलं. तुम्ही आम्ही करतो तेच केलं. प्रपंचच परमार्थ झाला त्यांच्या. दळिता कांडिता तुझं काही नवी अनंता. कोणताही कर्म करत असताना भगवंताचं चिंतन सार. हरी बोला घेता हरी बोला देता, उठता बैसता भांडता कांडता हरी बोला म्हणलं बघ तिने. देह त्यागांती हरी बोला. जर आयुष्यभर भगवंताची सेवा केली, चिंतन केलं, साधू संतांचं श्रवण केलं, तर हळूहळू आपल्याला सुद्धा असा अनुभव येतो का आपलं शरीर वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे. अशी आपल्याला एकदा प्रचिती आली काही भाड्याचंच घर आहे. भाड्याच्या घराबद्दल कुठं कोणाला काय वाटत आहे ना, सीटवर बसेल तर माझी सीट माझी जागा आहे, माझी जागा आहे. एकदा उतरल्यावर सीटावर भांडणाने होती दिसती मध्ये पार. आता ते काय आपलं राहतं का बरं, किती वेळ बसायचे त्याला. तसं हे काय कायमचं आपलं आहे का, किती दिवस थांबायचे आपल्याला, 25 वर्ष, कोणाला 5-50 वर्ष, काय जसं असेल तर सांगता येत नाही, गॅरंटी नाही. इतक्या दिवस त्यांना जीवन ठेवलं, हेच त्याची उपकार आहे. आतापर्यंत व्यवस्थित ठेवलं का नाही त्यांना, म्हणले ते स्वप्न आहे. आता हे तरी स्वप्नच आहे ना. जनकाला स्वप्न नव्हतं पडलं का, जनक राजाला. आता जनक राजा म्हणजे फार मोठा राजा, तो झोपला आणि त्याला स्वप्न पडलं, तो स्वप्नात भिकारी झाला. स्वप्नामध्ये काय भिकारी झाला, पडेल पार सोन्याचं पलंगण ते चंदनाचं ते सगळं. त्याला असं स्वप्न पडलं का आपण भिकारी झालोय, आपलं सगळं राज्य गेलं, सगळं गेलं. आणि तो पळतोय, सैनिक मागं लागलं, अंगावरचे कपडे गेले, सगळं गेलं. पार दुसऱ्या राज्यात गेला. दुपारची वेळ, भूक लागली याला, स्वप्नात बरं का, स्वप्नात बी भूक लागली याला. मग काही भिकारी चालले अशी तिथून. एक जण खिचडी वाटीत होता, त्यांच्याकडे भांडी बिंडेन. त्याला म्हणले अरे बाबा काय भांडण, तुम्ही मला लई भूक लागली, चाल म्हणले तिकडे खिचडी वाटत राहिली. म्हणलं
हाय बी चालला, तिथं असे नंबर लागलेले होते खिचडी, भरपूर खिचडी वाचायची, याच्याकडे भांडी, आता याच्याकडे काहीच नव्हतं ना. मग यानं अशी वंजुळ केली खिचडी, याच्या वंजुळीत टाकली, कोणाचा तरी धाका लागला म्हणून ती खिचडी सांडली, तेवढे त्याला जाग आले, हात कंबर झोपले. आपण स्वप्नात एवढं दुःख म्हणले, आपण भिकारी झालो काय. लगेच उद्या दरबार भरला सगळे शास्त्री पंडित, त्यांना विचारलं ही जागृती खरी का स्वप्न खरं. कोणालाच उत्तर देता येणार ना, कोणाला तो लगेच जेलमध्ये टाकायचा, जो कोणी येईल त्याला मध्ये टाकून द्यायचं. लांब लांबून शास्त्री पंडित, आणि जर माझं समाधान केलं तर त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणतो. असे बरेच मध्ये टाकल्यानंतर तो अष्टवक्र होता एक, त्याच्या वडिलांना यानं मध्ये टाकेल होत. तो अष्टवक्र म्हणजे 8 ठिकाणी वाकडा होता. तो आईला एक दिवस म्हणले, आई बाबा कुठे? म्हणजे बाबा असं असं आहे. तो राजा सगळं सांगितलं, आणि तो राजा असं असं आहे, त्यानं त्याच्या वडिलांना मध्ये टाकलं. तर म्हणले मी सोडून आणतो, त्याला काय लागत. निघाला तो 8 ठिकाणी वाकडा होता, त्याचं नावच अष्टवक्र. तो निघाला, सगळी सभा भाजलेली होती अशी मोठी, 8 ठिकाणी वाकडा असा तिरपा तिरपा तिरपा, ज्यावेळेस चालत आले अख्खी सभा हसायला लागली. हा म्हणलं काय सगळी चंबाराची सभा बोलावली म्हणले, जनकाला म्हणले सगळी चंबार म्हणले, कातडीची पारखी म्हणली, आतमधलं काय याला कळतंय म्हणले, हे सगळं वरचं पाहणारी म्हणली, त्याची पार टरकलीच लगेच. मग त्याला विचारलं स्वप्न खरं का जागृतीतला राजा खरा म्हणले, मी स्वप्नातला भिकारी खरा का आताचा राजा खरा म्हणले. मग तो अष्टवक्र उत्तर द्यायला लागला, अरे म्हणले ते स्वप्नही खोटं आणि हे खोटंच म्हणले, ते जसं स्वप्न आहे तसं हे सुद्धा स्वप्नच म्हणले. पडदा पडला का खेळ खलास म्हणले, ते स्वप्न थोडं कमी वेळाचं असं, हे थोडं जास्त वेळाचं असं म्हणले. एकदा शरीर पडलं का हे स्वप्न जे म्हणले, त्याचा भ्रांतीच गेली त्याच्यावाली. आतापर्यंत असं उत्तर कोणा दिलं नाही म्हणले. आखे अष्टवक्रांसोबत एवढी कोंडलेली तेवढी. अष्टवक्राला गुरु केला जनक राजाना, 8 ठिकाणी वाकडा होता. तसं आपला सुद्धा हे किती दिवसाचा आहे, नाटकाची स्वप्नाची कायमच आहे. आपण राहायचं याच्यामध्ये, सगळं करायचं, पण असून नसल्यासारखं. संसारी असावे असून नसावे, जन करावे. पाहुण्याच्या इथे गेलो कसं राहतो आपण, काही तिची काळजी राहते का आपल्याला. तसं आपल्या प्रपंचामध्ये करायचं सगळं, पण प्रेम सगळं भगवंताला करायचं. सगळं हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसर, माशी चित्त भगवंताला द्यायचं, आणि शरीरानं आपलं कर्म करायचं, प्रपंच करायचं सगळा व्यवस्थित. मग हळूहळू द्यायचं, तादात्म्य सुटत आपल्याला वास्तव स्वरूपाची जाणीव होती का आपण कोण आहे. मग हे शरीर कधी जरी कपडे बदलायला काय वाटतं का आपल्याला जात नव्हतं. आपण लय पळेल कपडे असले तर आपल्याला कटाळा येतो, कोणी कपडे बदलल्यावर आपण बदलतोय का. तशी हे कपडेची साधू संत याला काय समजते, शरीराला जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन मुडीजे, पैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य. आपल्याला एक दिवस असंच वाटलं पाहिजे की हे काय कपडेची मदर असं म्हणते. अरे बरं म्हणले, याला वरून प्लॅस्टर आहे, नाही तर दिवसा कावळ्या कुत्र्याने याचे लचके तोडले असते म्हणले. जखम झाल्यावर कळत असतं काय प्लॅस्टर आहे म्हणून बरं आहे. पण आपलं स्वरूप नाही, आपण सगळं प्रेम या शरीरावर करतो. हे शरीर एक साधन आहे, एक गाडी आहे, याला चालवणारा कोणीतरी वेगळा आहे, आणि तो ड्रायव्हर म्हणजे भगवान श्रीकृष्ण. अर्जुनाचा रथ चालवणारा कोण होता? अर्जुनाची रथी होय हा सारथी. आपल्या रथाचा कोण सारथी? आता आम्ही आलो 10-20 किलोमीटर, कोणीतरी या रथाला चालवणार आहे ना, आपोआप चाललं. तो उतरल्यावर हे चालन, लगेच फोन बिल सगळं लगेच सरपणा, लगेच सगळी तयारी होत असती. जोपर्यंत राम नाही राहिला, तेच म्हणलं तैसा हृदयामध्ये राम नाही राहिला म्हणते. आणि मग असतानाच मग म्हणते राम नाम सत्य हे, राम नाम. अरे आता म्हणायला पाहिजे राम नाम सत्य हे. शबरीना किती नामस्मरण केलं, किती वाट पाहिली हो शबरीना. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक जण असं मानसपूजा करायचं बरं का. मानसपूजा कशी, तुम्ही ऐकले मानसपूजेबद्दल? समजा आता आपण बसलोय, मानसपूजा डोळे झाकून बसलो, चिंतनामध्ये आपल्या श्री गुरूंची पूजा करायची,
रामाची करायची. जे आपलं आवडत असं एखाद्याला पांडुरंग आवडत असं, एखादा सद्गुरू आवडत असं, श्री गुरु आपल्या समोर बसलेले, त्यांना स्नान असं नैवेद्य असं काय फळ हार वगैरे मनानं सगळं असा एक जण रामाची मानस पूजा करायची. आता बहुतेक लोक म्हणते चिंतनात मन नाही लागत, मानस पूजा जर केली तर मन एकरूप होतं, आपोआप मन एकरूप होतं मानस पूजेत. मग एक जण मानस पूजा करायचा रामाची, प्रत्यक्ष राम त्याच्या समोर येऊन उभा राहायचा असं पूजा घेण्याकरता, रोज रोज करायचा तो. मग एक दिवस त्याला विचारलं रामाला, शबरीनं काय साधन केलं होतं म्हणजे, शबरीनं काय साधन केलं होतं. रामानं सांगितलं ते हनुमंतराला विचार म्हणले. तिथून पुढे हनुमंतरायाची मानस पूजा करायला लागला तो. हनुमंतराय एक दिवस समोर येऊन उभं राहिले, म्हणले बाबा काय गरज नाही तुझ्यावर. म्हणजे शबरीनं काय साधन केलं का राम स्वतः तिथं आला. हनुमंतरायांना सांगितलं शबरीनं वाट पाहिली. कशी वाट पाहिली असं शबरी, किती दिवस म्हातारी झाली ती, म्हातारी पण नाही, तिची निष्ठा नाही हल्ली, शेवटपर्यंत शबरीनं वाट पाहिली. भगवंताला एक दिवस तिला सगुणात दर्शन द्यावं लागलं. ऋषींना सांगितलं होतं, मातंग ऋषींना, तर तुला दर्शन होईल म्हणले शबरी. किती विश्वास तिच्यावर नाही का. असा भगवंत निर्गुण निराकार आपल्या होता येते. आपण म्हणतो मुलगी लय जवळ, तो जावई लय जवळ, बहीण लय जवळ, देव जवळ का गणपत जवळ आपल्याला. देव जवळ वाटतो का आपल्याला. तसं पाहिलं तर सगळ्यापेक्षा देव जवळ जीवाच्या बरं का. शरीर हात लांब इतका देव जवळ आहे. अंतकरणाचा जर विचार केला तर इतका देव जवळ आहे आपल्या. जवळ आहे परी भेटेना, अवित गे माये विटेना, जवळ आहे परी भेटेना. मग एवढा जवळ असून तो का भेटत नाही, काय कारण असलं पाहिजे. जवळची वस्तू काहीतरी म्हणते दिव्याखाली अंधार असतो. आपले डोळे आपल्याला तरी कुठं दिसते, आपल्या डोळ्या आपल्याला दिसते. त्याला हीच अंतर्मुख वृत्ती जर केली तर त्या आपल्या हृदयातल्या देवाचा एकदा जर अनुभव आला ना, त्याच्यासारखा, त्याला साक्षात्कार म्हणतात, त्यालाच आत्मदर्शन म्हणतात, त्यालाच भगवंताचं ब्रह्मदर्शन म्हणतात. चिंतन करता करता करता, इतकं चिंतन करता करता पार देहाचा विसर पडूस तर जर आपण नामस्मरण केलं, आपल्याला जे ब्रह्मानंद प्राप्त होतो, आत्मानंद प्राप्त होतो, तो बाहेर कुठंच नाही. बाहेर म्हणजे एकदम तेवढ्यापुरतं तेवढं केलं. विषयाचं सुखी, खरं सुख आत्मसुख घरी उघडा, ज्ञान दृष्टी उगाच चावटी, करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा जोडा उघडी. फार श्रेष्ठ विषय आपल्याकडे सद्गुरूंच्या कृपेनं. काय तुमचं भाग्य, पुढं महात्मा, पुढं तुम्ही आम्ही, पण काहीतरी पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोच झाले. पूर्व सुकृत हे नाते गोते पाहुणे रावळी निमित्त असतं. हे काय असतं, निमित्त असते. आपलं पुण्यकर्म असतं, आपलं सात्विक कर्म एकदा आपलं सात्विक झालं का संत आपल्याला भेटतच असते. भगवंतच माझ्या विठोबाचा पैसा प्रेम आपणाची देव हो पडिये देह भाव. म्हणजेच पडिये देह भाव म्हणजे काय, पडिये देह भाव म्हणजे काय, रोज म्हणतो कोणी गुरु परंपरेचा आपण बाप. म्हणजे काय, देह भाव कधी आपलं स्वरूप नाही हे वाट. पडिये देह भाव पुरवी वासना आणखी दे आपणा पाशी. हे देह आपलं स्वरूप नाहीये, आपलं स्वरूप भगवंत आहे. आपला बाप पांडुरंग आहे, आपला बाप कृष्ण आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. माये जगन्नाथ असं कोण म्हणतं. ये ग विठाबाई माझी पंढरीची आई. आपल्याला संत तरी आपले वाटावं निदान. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. हे आई बाप आपले आहेच, पण परमार्थातले आई बाप भगवंत आपला वाटावा. हा वाटन कधी, ज्या वेळेस पडिये देह भाव. देह भाव आपला ज्यावेळेस पडन म्हणजे देह आपलं स्वरूप नाही, भगवंत आपलं स्वरूप आहे. भगवंत आपला बाप आहे, खरा जन्मदाता तोय. मग त्याच्याकरता आपण
आईच्या पोटात असताना आपलं भजन चालूच होतं. दिले गर्भात वचन देवा करीन भजन, जगत जीवन नारायण करीन चिंतन त्याचे. आपण प्रत्येक जण आठवीन पाय हा माझा नवस. प्रत्येक जण आपण नवस करून आलो आईच्या पोटात असताना. त्यावेळेस भगवंताला आपली कीव आली, त्यांना सोडवलं आपल्याला तिथून. आता ह्या घरात जर एवढं गरम होतंय आपल्याला, खिडक्या चालू आहे, फॅन चालू आहे, आईच्या पोटात किती गरम होत असेल आपल्याला काही तपास. संतांनी वर्णन केलंय त्याच्यावालं, आपल्याला नाही आठवत पण संतांना आठवत आहे ना. 9 मास कष्टलाशी डाव्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मान अडकली, अकांत ते जन्ये दुःखे धाय मोकली. काय त्या आईचं वर्णन केलंय, काय सांगू. गर्भीच्या यातना तुझं भोग, काय त्यावेळेस इतका त्रास होतो आईच्या पोटामध्ये उकडत. त्यावेळेस तो हात जोडितो पांडुरंगाला, आठवीन पाय हा माझा नवस. आपण नवस करून आलो आईच्या पोटात. काय वचन दिलंय, दिले गर्भात वचन देवा. काय वचन दिलं, आशा भजन करतो का आपण भजन? किती वेळ भजन करते बरं तू? जाऊ दे आता 24 तासामधून किती वेळा नामस्मरण करते बरं? थोडंफार करीत असेल म्हणून ती इथं आली ना. तू इथं आली म्हणजे तुझं नामस्मरण चालू असल्याशिवाय कशी येईल. पण कसं आहे, 24 तासातले 600 करीशी हरिपाठात काय हरीशी न बसशी 24 तास प्रपंचाला दिले साधून आपल्याला. म्हणजे 24 मिनिटं तरी कमीत कमी आपल्या करता करायचं. 24 मिनिटं काढायचेच, पाठी काढा कधी काढा, असं बसायचं एकाग्र चित्तानं भगवंताचं नामस्मरण करायचं. इतकं अंतःकरणापासून करायचं. थोडा वेळ करायचं. उगते कांदे काढायला गेले, रोजानं काढायला गेले, काही फरक राहतो नाही. उगत्या कामात कसं बाया सांगावं नाही लागेल त्यांना म्हणून. उगत्या कामात तसं मनापासून करायचं, थोडा वेळ करायचा. तुम्ही सासूर वासनी, तुमच्या मागं कामी मुलं बाळ गुरढोर सगळ्यांनाच मान्य. आपण ग्रस्तीचे सगळे, आपल्याला परमार्थ करता सेपरेट वेळ नाही हे मान्य. पण जर पहाटी रोज 6ला उठत होतं काय नाही, 5:45ला उठायचं आणि फक्त 15 मिनिटं भगवंताचं नामस्मरण करायचं. किती मिनिटं? 15 मिनिटं. आणि आपलं आपलं कर्म करत असताना भगवंताच्या चिंतनात करायचं. भाकरी करताना नामस्मरण करायचं, भाजी करताना नामस्मरण करायचं. नामस्मरणामध्ये केलेला स्वयंपाक प्रसाद होतो. तोच प्रसाद जर सगळ्यांनी खाला तर आपल्या मुलांवर संस्कार होतात, आपले मुलं सात्विक होतात. आणि तेच मुलं तुकोबराय सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करी ती श्रवण, अखंड चिंतन. ते खरं आपलं धरे मुलं. एखाद्याला एक वाट्या दिसेल, ते जे मुलं जर पेतात निघाले तर किती टाइम लागत हो दूर करायला. ते सामान्य कुटुंबाने सात्विक मुलं निघाले, लहानपणी ते संस्कार असले, ते मुलं आपल्याला जीव लावतील ना, परमार्थ करतील शेवटपर्यंत. आई वडिलांना मातृदेवो भव पितृदेवो भव. काय केलं पुंडलिकानं? दुसरं काय केलं पुंडलिकानं? आई वडिलांची सेवा केली ना. पण भगवान परमात्मा समजून केली, ती देवाची सेवा झाली त्याच्यावाली. खरे आपण जर आतापासूनच मुलं घडवले तर ते मुलं सात्विक होतील ना. त्या मदर ना पोटात असताना पासून झोपायला. आपण थोडं नंतर सावध झालो, पण पोटात असताना ज्या ज्या माता चिंतन करतात ना, ती मुलं वेगळीच आजही. जे जे ज्या माता मावल्या ज्ञानेश्वरी वाचतात, भागवत वाचतात, गाथा वाचतात, हरिपाठ करताना ते मुलं वेगळेच. पहा तुम्ही आजही वेगळेच येते मुलं, सात्विक वेगळेच. आता असतानाच काय अजून चिंतन केलेलं आहे. प्रल्हाद बाहेर आले, त्याला सांगावं लागलं का नामस्मरण कर. उलट बाप नको म्हणत होता तरी त्यानं ऐकलं नाही. बाप काय म्हणत होता? नाव घेऊ मध्ये. त्याच्या नसात भिनलं होतं असं. नसात भिनल्यावर नामस्मरण. मग बसायची गरज नाही तुम्हाला. विचार यांना. मग बसाव शोधायला लागत. एकदा तू का म्हणे दे भरीला विठ्ठल, काम क्रोध केले. एकदा जर नसात नाम पांडुरंग असा नसात झाला ना, आपाप झालं. तर ते आपाप चालत. माझी मज झाली अनावरवाच. शरीर पडल्यानंतर जर त्यांच्या शरीरातून नामस्मरणाचा आवाज येतोय,
चोखोबांची हाड काय म्हणत होती? चोखोबा नाही का तिकडे ते बांधायला बुरुज बांधायला त्या काळामध्ये बादशाह, आणि त्याचा ते बुरुज कोसळला होता, त्याच्यामध्ये बरीच माणसं मेली होती. खिल्लारीला कसा भूकंप झाला तसं झालं. इकडे लगेच पांडुरंगाला कळलं. आता पांडुरंग पंढरपूर मध्ये आणि ते घडलं तिकडं मंगळवेढ्याच्या पलीकड. इकडे पांडुरंगाला कसं कळालं असं? त्याच्या चित्तात पांडुरंग होता ना, तो काय करत होता? नामस्मरण करत होता ना, हरिने माझ्या हरिने चित्त. त्याच्या चित्तामध्ये पांडुरंग होता ना, पांडुरंगाला लगेच इकडे कळालं माझ्यावाला भक्त नामदेवराय म्हणजे जाहीर घेऊन त्याला म्हणले आता तो भक्त एवढ्या राड्यात काय सापडायचं ना, हे हाडाचा गंज पडेल होती, किती काय लोक मेले होते, ते उकरीत होते अशी. म्हणजे तू जाय, अरे माझा म्हणले चोखोबा जिथं असन फक्त तू कान लाव का त्याच्या नामस्मरण चालू असन, ज्याची हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील तो माझा चोखोबा. गेले नामदेवराच्या काळामध्ये पांडुरंगाच हे तिथे किती घर पडलेले होते, प्रत्येकाला स्पर्श केला तर. आणि याचं भजन चालूच होतं नामदेवरायांचं, विठोबा रखमाई. याचं भजन ऐकून ते हलायला लागले हाडान, त्याच्यातून ध्वनी यायला लागला विठोबा रखमाई. पडल्यावर शरीर पडल्यावर आवाज जर येतोय तर शरीरामध्ये असताना किती नामस्मरण केलं असं. अर्जुनाची मुली केस कृष्ण कृष्ण म्हणत होते. चिंतन तसं असं आपल्याला सगळं सांभाळून करायचे, मुलं बाळ घर दार सगळं सगळं सांभाळून भगवंताचं चिंतन जर केलं ना, एकदा गाडी उतारायला लागली ना, आपण चालत असती सायकल, मग तिला पायडल नाही आणावं लागेल. तसं काही काळ जर एकदा अंतःकरण शुद्धी होतं नामस्मरण केलं ना, आपोआप चालत असतं, आपोआप चालत असतं. असा भक्त जो असतो कोणी, भगवंताला त्याचं सगळं व्यवस्थित करावं लागत असतं. सगळं करतो भगवान. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्म रंगू लागे रोहिदासा संगी कबीराची मागे शिलेविनी सजन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे चोख्या मेळ्या संगी घरे उडी नामयाची जनी सवेवीची शिनी धर्मा घरी पाणी वागे नाम्या सभे जीवी नभे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे उडी अर्जुनाचे रथी होय हा सारथी बक्षी पोही प्रीती सुदाम्याची. आता टीव्हीवर चालू होतं ना ती मालिका. भगवंताला काय पोहे भेटत नाही का? भगवंताला प्रेम लागत, भाव लागतो, भाव. देवाला दुसरं काय नाही लागत, साधूला काय नाही लागत. देव भावाचा भोक्याला हाचे दुष्काळ तयार. जगाचा मालक आहे, सगळ्या विश्वाला जो जीव घालतो त्याला त्या पोह्याचं कौतिक आहे गाव, शेबरीच्या बोराचं कौतिक आहे गाव. त्याला प्रेम लागत, प्रेम लागत, भाव लागत. देवाला काय लागत? भाव. प्रेमाला त्याचं नुसतं नामस्मरण केलं ना बस, त्याला काहीच नाही लागत, काहीच नाही लागत. जगाचा मालक आहे, आपल्या याचं वाचून कुठलं गावतो आपण, देऊन काय देणार त्याला? भाव लागत. देव काय हे? भाव. आणि तो भाव कुठं भेटतो? कोणत्या दुकानात भेटतो भाव? भाव बळे एरवी ना कळे. त्या जनाबाईना कशाच्या जीवावर कोंडला होता तो? भावनाच, प्रेमाचा. किती वाजले आता? ही जी होती ना आपला टाइम. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले दुर्योधनाकडे, मस्त समजून सांगितलं, परंतु दुर्योधन काय ऐकलं नाही. म्हणले यांना निदान 5 गाव दे आणि मिटून घेऊन यांना कपाळाला लावायला माती सुद्धा मी देणार नाही. युद्ध झालं तरी चालत. भगवान परमात्म्याला सांगितलं. मग आता आपली भेट कुठं? कुरुक्षेत्रावर. लगेच निघाले देव. त्यांना काय काय 56 प्रकारचे भोग केले होते देवाला जेव घालण्याकरता. काय काय पक्वान मंडप काय देवाला असं खुश करायचं का तो आपल्या बाजू नाही झाला पाहिजे. तर देवाला याची काही गरज आहे का? देव जसे निघाले तसे पुढे गेले. भागवत ऐकला असाल ना, विदुराचे भेट. विदुर तर झोपडीत राहत होता. विदुर कुठं राहत होता? विदुर काय माझाच नव्हता राहत झोपडीत. त्याचं त्यांचं जमत नव्हतं. आपलं स्वतंत्र भगवंताचे चिंतन. त्यांच्या पत्नीचं काय नाव? सुलभा माता. त्या कायमच्या कृष्ण चिंतनातच असायचं. इतकं चिंतन करायचं का देहाचा विसर पडायचा त्यांना.
आणि भगवान परमात्म्याला जसा रथ काढला तसा विदुर काकाच्या घरापुढे डायरेक्ट. विदुराला माहिती होतं भगवंत येणार, गेले ते फळ वगैरे आणा तेव्हा. आता सुलभा मात्या स्नान करत होत्या, जो बाबा आला तसा दार वाजवलं, मोठ्यानं हाका मारली कृष्णा. जिच्या कृष्णाच्या नामाना समाधी लागत होती, कृष्णाचा डायरेक्ट आवाज आल्यानंतर काय देवावर राहिली असेल ती, तशीच वस्त्र तशीच ना ती, देवरच नाही ना. आणि भगवंताचा मूळ विधी ही जी, जो विधी झाला तो भगवंतच, त्याला भगवंताला तो भक्त जास्त आवडतो. ज्याला देहाचा विसर पडला, गवळणीची अशी स्थिती होत होती ना. आणि मग कडी उघडल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताला पाहिलं होतं, तिचा देह भावच पडिये देव, तिचा देह भाव संपला आणि ती देहावरच नाही राहिली. सगळे कपडे वळले, पाट आणला बसायला, तिथे केळं होती थोडी, केळं आणली, ती स्वतः पाटावर बसली, पाटावर ती बसली आणि भगवंत खाली, पण तरी भगवंताला त्याच्यात आनंद आहे. आणि केळं सोलून ती मधलागर खायची आणि कातडी देवाला द्यायची, तरी सुद्धा भगवंत फार प्रेमानं खायचा. त्याला भाव लागत, प्रेम लागत, त्याला तुमच्या केळचं बोराचं पेढ्याचं करायचं काय. भगवंत इतका प्रेमानं ते कातडी खात होता ना, तोय देहावर नाही आणि ती सुलभा माता देहावर नाही. त्या आनंदामध्ये असो ऐसा कुठे आठवच नाही. देहीची विधी ही संत भक्त विधी झाला का, देव विधी आहेच. तेवढे ते विदुर काका आले, आल्यानंतर पाहिलं जे कपडे वळले, पाठावर ही बसली, कातडी देवाला देती, देवही खातोय आणि मधला घरी ही खाती. विदुर काका जसे असे सावध केल्याला असं खाकाल्यानंतर मग हे पुढे देवाला आले दोघे, काय भानगड काय. मग ते गेल्या आई साहेब कपडे वगैरे बदलायला. मग तिने पाठावर बसवलं देवाला आणि फार चांगले फळ आणले होते. मग ती कातडे काढले आणि भगवंताला ते सोडून दिले. मग भगवंत खायला लागले. म्हणले मग अशी जी केळं होती ते केळं नाही म्हणल्या, ती जी गोडी होती ती याच्यात नाही म्हणले, त्या साल्टामध्ये जी गोडी होती ती आता याच्यात नाही. काय लागत देवाला, भक्तीची माफी मोजितो अनंता, इतरांनी तत्वता न मोजावे. देवाला मोजण्याचं माफी भक्ती. भक्ती म्हणजेच प्रेम. अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम उत्पन्न झालं का समजून घ्यायचं आपलं काम झालं. देवाला काय नाही लागत, भगवंताबद्दल प्रेम भाव. मग भगवान परमात्मा म्हणले त्या कातड्यात जे होतं म्हणले ती ह्या केळात नाही म्हणले. देवाला काय लागत, प्रेम लागत, भाव लागतो. देव भावाचा भुकेला आणि हाच दुष्काळ तयाला. आज दुष्काळ कशात आहे देवाला, देवाला लोक कोट्यामध्ये शिर्डीमध्ये कटळे लोक पैसे मोजायला, इतके सोनं काय काय काय. पण साईबाबाला लागत काय, प्रेम लागत असं, प्रेम लागत. प्रेम करणारे भक्त कुठे असतात अशी विरळे तुमच्यासारखे थोडी. काय त्यांना त्यांच्या हृदयातच साईबाबा आहे. कुठे सबका मालिक एक आपल्या हृदयात. जे भगवंताला प्रेम लागत त्यांना तो संतुष्ट होतो आणि आपल्याला तो भक्ती योग देतो. असं प्रेमानं असं सुख प्राप्त होतं अंतःकरणामध्ये. ते सुख त्यालाच ब्रह्मानंदम परमसुखदम. ते सुख एकदा प्राप्त झालं का काहीच प्राप्त करायचं राहत नाही. ते सुख म्हणजे देव, सुख म्हणजेच आनंद. आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. तो आनंद भक्ताला प्राप्त होतो, ते सुख प्राप्त होतं आणि मग अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. आणि मग त्या भगवान परमात्म्याला वैकुंठात सुद्धा करमत नाही. या सुखा कारणे देव वेडावला संत सदनी वैकुंठ सोडून संत सदनी राहील. काय बरं संतांच्या सदन घरी हेच ना मग कथा कीर्तन नामस्मरण आनंद. सत्संग, सत्संगामध्ये कलियुगात सगळ्यात आनंद आहे. जिथं सत्संग आहे तिथं भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा त्यानं सांगितलं मी कुठं सापडणार नाही. जिथं माझ्या वेळेला सत्संग चालू आहे, कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, पूजन चालू आहे, सेवा चालू आहे, तेथे असे देवा उभा रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास. भगवंताचं नामस्मरण करता 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 आपल्याला विसर पाडावा. पडतो का असा विसर, पडतो नाही पडत. करायचं मग रोज चिंतन करायचं, रोज थोडं थोडं वाढवायचं.
मळ्यात जरी चालली पायी पायी तरी नामस्मरण करायचं. कोणतंही कर्म करताना नामस्मरण करता 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 अंतकरण पूर्ण शुद्ध होतं. आणि एकदा अंतकरण शुद्ध झालं का मग त्या नामाशिवाय गोड नाही लागत. असे आपलं पाप जळत अगोदर, जळतीला पापे या सत्संगामध्ये पाप जळत असत. पाप एकदा जळलं का दुःख संपलं. आपलं दुःख संपलं का समजून घ्यायचं आपलं पाप संपलं. काय कोणाला विचारायची गरज नाही. कुठं कोणाच्या डोक्यावर दिसतंय पाप? कार्य दिसतं ना. काही लोक दुःखी काही सुखी. याचा अर्थ तो समजून घ्यायचा. ज्याला दुःख नाही तो समजून घ्यायचं पाप नाही, आणि ज्याला दुःख होतं समजून घ्यायचं काहीतरी कोणत्या तरी जन्माचं पाप. भगवंताच्या नामस्मरणानं त्या पापाचा जाळ होत जातो. तृणाग्नी मिळे तैसे नाम केले जाते. शेवट बाबा सांगायचे एका काडीमध्ये किती ताकद. एक काडी काय करू शकते? महाराष्ट्र जाळण्याची ताकद एका काडीत. काय किंमत आहे त्या काडीची? नामामध्ये काही ताकद नसेल का? अनादि काळ नाम जपले वाल्मिकाने. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळव धरिले मुक्त केले राक्षस. असं नाम आपल्यापर्यंत आलंय. बेस्ट पैकी नामस्मरण करायचं. इतकं नामस्मरण करायचं ना, लई नामस्मरण करायचं, लई श्रीमंत व्हायचं. नामाच्या अशा राशीच्या राशी. कामामध्ये लई नामस्मरण होतं. काय सांगा तुम्हाला. आता पहिले आमच्याकडे 10-12 गावड्या राहायच्या. ते गोठ्या करायचं काम माझ्याकडे राहायचं. 2-4 मुळ्याच्या सारखं नामस्मरण करायचो मी. अरे म्हणलं एवढ्या गोठ्यात असा गण लागायचं. एवढं नामस्मरण झालं ना आपलं रोजचं. राशीच्या राशी. असं आयुष्यभर किती नामस्मरणाची राशी तयार होईल आपली. किती पुण्य प्राप्त होईल आपल्याला. भगवंत आपल्याला शेवटच्या वेळी स्वतः न्यायला येईल ना. कायचं मरण कायचं जन्म हरिभक्ताला. स्वतः भगवान परमात्मा किंवा सद्गुरू न्यायला येतील आपल्याला. आपल्याला का बाकीच्या सारखं नाही ना यमन फिम नाही आपल्या करता. हरिभक्ता करता त्या सद्गुरूला यावं लागत असतं शेवटी. बाकी त्याला नाही दिसणार ते, पण ते जाणारला कळतात ना. एक तर जीवनमुक्त अवस्था झाल्यानंतर जाणं येणंच नसतं. पण जायचं ठरलं तर जसं तुकोबारायला स्वतः भगवान परमात्मा आले ना. जया आदरे पूजरे पांडुरंगी, मानस्त केले प्रयाण प्रसंगी, तनु मानवे दिव्य रूपेची केली, न त्यागी ती दिव्य लोकाशी. आपल्याला तर ब्रह्मनिष्ठ महात्मे भेटले. शेवटी वैकुंठ लोकाला नेण्याकरता स्वतः भगवान परमात्मा येईन आपल्याला. मरणाची भीती संपली आपल्यावर. पण नामस्मरण केलं पाहिजे. इतकं नामस्मरण करायचं, लई नामस्मरण करायचं. हिशोब ठेवायची गरज नाही. रोज किती ठेवतो करतो काय हिशोब तो आपला कर म्हणा. काय असेल ते माझं काम काय, फक्त एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनिकाचे काम नाही. आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राहते. प्रत्येक क्षेत्रामध्ये नामस्मरण करा. प्रत्येक क्षेत्रामध्ये. यांच्या इकडे गेलो का बरेच ड्रायव्हर कंडक्टर यांच्या गावाकडे. आता दिन शिवरात्रीचा बेस्ट कार्यक्रम केला सोरेगावला. एक दिवस शंखपाळ बाबांनी सत्संग केला सिन्नरला एक दिवस. प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्रात जा नामस्मरण करता येईल. कोणतंही कर्म असू द्या. नामस्मरणाला काय शरीरानं थोडंच टाळेबाजीत करायचं. मनातल्या मनात ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपेस. हातात माळ नाही घ्यायची. काय नाही काय नाही. कुठे असलं नामस्मरण कर. वर्म कळायला पाहिजे एकदा फक्त. फार सोपं आहे. अमृतावनी काय ते मन माझे केशवा काबा न घे. मग अमृतापेक्षा नाम गोड आहे. मग आपलं मन का घेत नाही? अंतकरण शुद्ध होत नाही. अंतकरण शुद्ध झालं ना, नामाशिवाय झोप येत नाही. काय नाही काय 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 म्हणजे त्याला गोडच लागत नाही. म्हणून भरपूर चिंतन व्हावं. त्याच्याकरता सत्संग आहे. एक साधूचं कार्य आहे. ही सद्गुरूंची सेवा आहे. ब्रह्मनिष्ठ महात्मे आपल्या जीवनात आले. आयुष्यभर त्यांनी चंदनासारखा देह झिजावलाय. काही अपेक्षा नसते साधूला. फक्त जीवाचं कल्याण व्हावं एवढीच एक अपेक्षा असते. त्यांचंच कार्य इवलेशी रोप लाविले द्वारी त्याचा विलो केला त्यांनी पिरून ठेवलंय. त्याचं रक्षण हे सगळं त्यांचंच आहे. आपण काय सेवके सांगितले करावे ते काम. आता 16, 17, 18 पुण्यतिथी त्यांच्यावाली मोठा सत्संग असतो. आता मंदिराचं काम झालं, सभा मंडपाचं काम झालं.
आता तुमचं कसं जीवन थोडंसं सुरुवातीने जीवन आहे, त्याच्यामुळं बाहेर येणं जाणं निदान इथं जर सत्संग असतो आपला पाडव्याला त्यावेळेस तरी निदान, कारण सत्संगात एकदा गेलं का पार धुणच निघत आहे. मग दिवाळीत जसं पार आपण खरडून उगाळतो ना, तसं मग 2 दिवस जरी सापडले ना, दुसऱ्या दिवशी यायचं, कीर्तन हाती लागत, हरिपाठ, सकाळी काकडा काल्याचं कीर्तन, एवढं जरी सापडलं तरी अंतःकरण पार धुणं निघत. सत्संग त्याच्या करताच किती नाही म्हणलं तर मलिनता येतच असते घरी, किती नाही म्हणलं तर अंतःकरणावर जळमट घेते येतच असतं. मग विक्षेपावर त्याच्याकरता अजून मधून सत्संग, सकाळी उठलं तर थोडं ज्ञानेश्वरी, संध्याकाळी हरिपाठ, थोडंफार आपलं नामस्मरण करायचं, बेस्ट पैकी आनंदात जीवन जगायचं. झालेली सेवा माऊलीच्या चरणी, सर्व प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, माझे ते उरले पायी पण. सद्गुरूंचा निरोप, झालेली सेवा समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित. पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान